सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्यानंतर पार्थ पवार थेट खासदार होऊन राज्यसभेवर आणि आता जय पवार आमदार होत थेट विधान परिषदेत जाणार असल्याची चर्चा रंगली। अजितदादांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर राष्ट्रवादीतील आमदार आता शरद पवार गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली। तसंच राष्ट्रवादी आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यात जाणार असंही म्हटलं जात होतं। मात्र सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मग मात्र राजकारणात त्या नवीन आहेत असंही बोललं गेलं। तटकरे पटेल सुनेत्रा पवारांना मीडिया समोर जाण्यापासून रोखत आहेत, राष्ट्रवादीवर तटकरे पटेल यांचाच होल्ड आहे अशी चर्चा सुरू झाली। मात्र सुनेत्रा पवारांनी काही दिवसांमध्येच दाखवून दिलं की त्या राजकारणात नवीन नाहीत, त्यांना सर्व निर्णय घ्यायला जमतात। कोणत्याही वेळी काय बोलायला पाहिजे आणि कोणत्या वेळी काय निर्णय घ्यायचा हे देखील सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलं। आता जय पवार आमदार कसे बनणार, सुनेत्रा पवार काय राजकारण करतायत या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्त झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री कोण बनणार असा प्रश्न निर्माण झाला। राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यातच त्यांनी राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली। पार्थ पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले। यातच शरद पवार गटाकडे संख्याबळ नसताना देखील शरद पवार महाविकास आघाडीकडून खासदार म्हणून निवडून गेले। पवार कुटुंबात आता फक्त जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्याकडेच कोणतंही संविधानिक पद नाही, त्यामुळे आता पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवरून जय पवार यांना आमदार बनवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार आहे। 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि पुणे येथील विधान परिषदेच्या जागेचा समावेश आहे। पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे जास्त लोकप्रतिनिधींची संख्या आहे, मात्र तरीही राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे। पुण्याच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत। मात्र या यादीत नसलेले नाव म्हणजेच जय पवारांचं नाव, जे आता सध्या चर्चेत आलंय। जय पवार यांना पुण्याच्या जागेवरून उमेदवारी देऊन विधान परिषदेवर पाठवण्याचा प्लॅन सुरू असल्याची माहिती आहे। जय पवारांसाठी खासदारकीचा मार्ग देखील मोकळा आहे। सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे, त्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्या, त्यामुळे सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेली खासदारकीची जी जागा आहे तिची पोटनिवडणूक जूनमध्ये होणार आहे। त्या जागेवर देखील जय पवारांना उमेदवारी मिळू शकते। मात्र पार्थ पवार आणि जय पवार दोन्ही बंधू राज्यसभेवर दिल्लीत गेल्यावर इकडे महाराष्ट्रात कोण लक्ष ठेवणार, त्यामुळे सुनेत्रा पवार जय पवारांना आपल्यासोबत महाराष्ट्रात ठेवणार असल्याची चर्चा आहे। जय पवार आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार हळूहळू पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना राजकारणात सक्रिय करताना दिसत आहेत। सुनेत्रा पवार राजकारणात नवीन असताना त्या एवढ्याच चाणाक्ष पद्धतीनं कशा काय निर्णय घेत आहेत असा प्रश्न निर्माण झाला। या सर्व गोष्टींमागे शरद पवार तर नाहीत ना असाही प्रश्न निर्माण झाला, कारण तटकरे पटेल यांना राष्ट्रवादीतून डावललं जात असल्याच्या चर्चा आहेत। तटकरे पटेल हे अजित पवार गटात असताना देखील ते शरद पवारांकडे तक्रारीसाठी गेल्याची माहिती आहे। शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर आता सर्व काही सुरळीत असल्याची माहिती आहे। जय पवार यांना आमदारकी देऊन त्यांना राजकारणात सक्रिय केलं जाणार आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेतून जय पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार या विधान परिषदेवर जाऊन काम सांभाळण्याची शक्यता आहे। बारामतीवर आणि पुण्यावर अजितदादांसारखी पकड निर्माण करण्यासाठी जय पवार यांना संविधानिक पद मिळवणं आवश्यक असल्याची चर्चा आहे। त्यामुळे जय पवार विधान परिषदेवर जाऊन दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार असल्याची माहिती आहे। पुण्याच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आता पुण्याच्या जागेवर जय पवार यांना उमेदवारी मिळणार की इतर नेत्यांना उमेदवारी मिळणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।